इन्फ्लेशन जे आहे, महागाईचा जो दर आहे तो साधारणतः 6 ते 7% आपल्याला बघायला मिळतो. बरोबर, हा जनरल सांगितला. पण एज्युकेशनच्या फील्डमध्ये आणि मेडिकलच्या फील्डमध्ये हा जवळपास 10% महागाईचा दर आहे. म्हणजे काय तर नॉर्मली आपण बघितलं तर हायर एज्युकेशनसाठी नॉर्मली आपल्याला बघायला मिळतं 10 ते 15% ग्रोथ आपल्याला दरवर्षी फीजमध्ये वाढ झालेली बघायला मिळते. तेच तुम्ही एखाद्या प्रोफेशनल एज्युकेशनसाठी जात आहात तर त्याच्यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग किंवा अशा पद्धती याच्यामध्ये जवळपास 15% ग्रोथ दरवर्षी बघायला मिळते. आणि मेडिकलच्या फील्डमध्ये जर तुम्ही जात असाल तर जवळपास 20 ते 25% ग्रोथ दरवर्षी होते. म्हणजे इन्फ्लेशन 6-7% नाही आहे, एज्युकेशनच्या फील्डमध्ये जास्त आहे उलट. बरोबर. म्हणून तर आपण बघतो ना फीज आजकाल तुम्ही बघाल मुलांच्या दरवर्षीचा फीजचा खर्च ₹1,00,000 पुढेच आहे. हो बरोबर. मग यासाठी पैसा अशा ठिकाणी गुंतवावा लागेल जिथून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळतील. नॉर्मली लोक काय करतात, कुठल्या तरी इन्शुरन्स स्कीममध्ये जी तुम्हाला 20 वर्षांनंतर ₹20,00,000 देणार आहे. पण 20 वर्षांनंतर त्या ₹20,00,000 व्हॅल्युएशन किती असणार आहे? आज खूप छान वाटतं, ₹20,00,000 मिळाले म्हणजे झालं, ते इंजिनिअरिंग कम्प्लीट होऊन जाईल त्यावेळी. बरोबर. पण ती आत्ताची कॉस्ट आहे ₹20,00,000 इंजिनिअरिंगची. बरोबर. 20 वर्षांनंतर जवळपास आहे. ₹1,00,00,000 लागतील. मग यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर बाळाचा जन्म झाल्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे. जसं बर्थ सर्टिफिकेट आलं, मुलाच्या नावाने एक SIP चालू करून द्या. आजकाल मुलांच्या नावाने पण इन्व्हेस्टमेंट सुरू करता येतात. जसं त्यांचं बर्थ सर्टिफिकेट आणि जे कोणी पालक आहेत त्यांचं बँक अकाउंट आणि बाकीचे डिटेल्स KYC डिटेल्सने मुलाच्या नावाने पण आपल्याला गुंतवणूक सुरू करता येते. ओके. जी डेडिकेटेडली फक्त मुलाच्या नावानेच असते.